अजितदादा जिवंत आहेत आणि खरा खेळ आजपासून सुरू झालेला आहे. प्रेक्षकांनो, सावध व्हा. जर आपण अद्यापही भ्रमात असाल तर सत्य परिस्थिती लगेच समजून घ्या. आजची काही बातमी तुमच्या समोर आम्ही जी मांडणार आहे ती ऐकण्यासाठी तुमचं काळीज अगदी ठाम बनवावं लागेल. कारण की ही अशी घडामोड घडलेली आहे की अशी घटना घडलेली आहे की जिथे तुमच्या काळजाचा ठोका नक्कीच चुकेल. महाराष्ट्राच्या राजकारणाला असा धक्का बसलाय की ज्याचे हादरे थेट दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत. 2 आठवड्यांपूर्वी म्हणजेच 28 जानेवारीला दादांच्या एका भीषण अपघातात अंत झाला होता असं सांगितलं जात होतं. अशा बातम्या समोर आल्या. या अपघातातून अजूनही महाराष्ट्र पूर्णपणे सावरू शकलेला नाही. प्रत्येकाच्या हृदयात एक खोल जखम झालेली आहे. परंतु आता जी माहिती समोर येत आहे त्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी नसून ती वास्तवाचा वणवा पेटण्यासाठी आहे. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल, चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. त्याचबरोबर रोहित पवारांनी थेट असं सांगूनच टाकलेलं आहे की अजितदादांचा खरंच अपघात झाला होता का असं त्यांनी म्हटलेलं आहे. रोहित पवारांनी थेट दिल्लीला जाऊन जे काही पुरावे आहेत ते सुद्धा सादर केले होते. 28 जानेवारीला बारामतीत सकाळी काय घडलं? विमानाचा चक्काचूर झाला, आगीच्या ज्वाला, विमानाचे तुकडे आणि लाडक्या दादांचा शेवट, हे सगळं टीव्हीवर दाखवलं गेलं होतं. पण आता डोळे उघडून नीट पहा, जे दाखवलं गेलं ते पूर्ण सत्य कधीच नव्हतं. सूत्रांनी दिलेल्या अत्यंत गोपनीय माहितीनुसार बारामतीच्या कानाकोपऱ्यात दबक्या आवाजात सुरू असलेल्या चर्चेने बड्या नेत्यांची पायाखालची जमीन सरकली आहे. असं ठामपणे बोलले जात आहे की अजितदादा होय, महाराष्ट्राचे लाडके या महाभयंकर संकटातून सुखरूप बचावले आहेत. ही केवळ अफवा नसून ते पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे संकेत मिळाले आहेत. परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे यावेळी ते रिकाम्या हाताने आलेले नाहीत. त्यांच्याकडे अत्यंत स्फोटक मोठी फाईल आहे असं सांगितलं जात आहे. आता मग हे शक्य आहे का ते सुद्धा व्हिडिओच्या पुढे तुम्ही नक्की पहा. संकटातून सुखरूप बचावले, ही केवळ अफवा नसून ते पुन्हा सक्रिय झालेत का? परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे यावेळी ते रिकाम्या हाताने आलेले नाहीत. मग त्यांच्याकडे पुरावे आहेत असं का म्हटलेलं जात आहे? तपास यंत्रणा आता एका संपूर्ण वेगळ्या दृष्टिकोनातून या घटनेने विश्लेषण करत आहे. खरोखरच तांत्रिक त्रुटीमुळे झालेला अपघात होता की जाणीवपूर्वक घडवून आणलेला कट? असे मानले जाते की दादांनी येणारी आपत्ती आधीच ओळखली होती. जेव्हा त्यांना जाणीव झाली होती त्यांच्या जीवाला धोका होता तेव्हा त्यांनी एक मास्टर स्ट्रोक खेळला असावा. शत्रूला गाफील ठेवून एका गुप्त ठिकाणाहून गेल्या 14 दिवसात या संपूर्ण प्रकरणाचे पुरावे जमा केले आहेत. आता खरा थरार सुरू झालेला आहे. तो 6वा माणूस नक्की कोण होता? तो अचानक अदृश्य कसा झाला? या दोन्ही दुव्यांची साखळी जोडली गेली तर सत्य हे समोर येते की 6वा माणूस स्वतः अजितदादा असावेत असं मग बऱ्याच जणांचं म्हणणं येत होतं. तो 6वा प्रवासी विमान बसलाच नव्हता की बसून तो एका अत्यंत गुप्त मार्गाने बाहेर पडला होता. मिळालेल्या माहितीनुसार हा कट 3 पातळ्यांवर आखला गेला होता. राजकीय, प्रशासकीय आणि आर्थिक. ज्या नेत्यांना जनता निष्कलंक मानते त्यांनीही यात नावे यावीत येण्याची दाट शक्यता आहे. जे नेते टीव्हीवर येऊन अश्रू गाळत होते तेच पडद्यामागे मुख्य सूत्रधार असल्याचे बोलले जात आहे. आमदार रोहित पवार यांनी सुद्धा वेगवेगळे आरोप केलेले आहेत. बड्या नेत्यांची नावे सुद्धा त्यांनी घेतलेली आहेत की त्या प्रकारचं कृत्य तिथे झालेलं आहे असं रोहित पवार यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर रोहित पवार यांनी 5 प्रश्नसुद्धा उपस्थित केलेले आहेत आणि 5 प्रश्नात अतिशय धक्कादायक माहितीसुद्धा समोर आलेली आहे. आणि त्यानंतर रोहित पवारांनी सांगितलेलं आहे की 100% दादांचा हा घात झालेला आहे असं मग ते म्हटलेलं त्यांनी तिथे म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा मी छडा लावणारच आहे असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यांच्याजवळ काय पुरावे समोर आले ते पहा. 28 जानेवारी तो दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी काळा दिवस ठरला. दादांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची बातमी आली आणि अवघ्या काही मिनिटातच राज्य सुन्न झालं. पण शोकाच्या वातावरणात एक विचित्र प्रश्न जन्माला आला. दादा खरंच गेले आहेत का? पहिल्या दिवशी सांगण्यात आलं विमानात 6 जण होते. काही तासांनी बातमी बदलली की 5 मृतदेह सापडले. मग 6वा कोण? हा प्रश्न जो होता तो दडलेला होता. खूप दिवसांनी मग दिवस गेले आणि संशय वाढत गेले. 24 तासात घडलेल्या 2 घटनांनी संपूर्ण चित्र उलटलं. काल अचानक एक प्रत्यक्षदर्शी कॅमेऱ्यासमोर आला जो याआधी कधीच समोर आला नव्हता. त्यांनी सांगितलेली संपूर्ण माहिती अचानक अनेकांच्या अंगावर काटा आले. कारण ते वास्तव्य पहिल्या दिवसापासून दाखवलेल्या चित्रापेक्षा पूर्णपणे वेगळं होतं. आज सकाळी ब्लॅक बॉक्सचा प्राथमिक अहवाल समोर आला आणि तेव्हापासून एकच प्रश्न घुमतोय की हे खरंच अपघात होतं की दडलेलं सत्य? दादा जिवंत आहेत का? दादा परत येणार आहेत का? बारामतीत आता
दबक्या आवाजात पण अतिशय वेगाने चर्चा पसरू लागलेली आहे की दादा लवकरच येतील आणि पत्रकार परिषद घेणार आहेत. या घटनेला 12 दिवस 13 दिवस 14 दिवस उलटून गेले असतील, परंतु दादांचा अंत्यविधी पार पडला. रक्षा विसर्जन झालं. सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभारही स्वीकारला. त्याचबरोबर शरद पवार साहेबांना सुद्धा अचानक छातीमध्ये कसं तर होऊ लागलं आणि त्यांना ते पुण्यामध्ये दाखल केलं, हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि तिथे मग पार्थ पवार त्यांचं कुटुंब तिथे भेटण्यासाठी गेलं होतं. मग असं सांगण्यात आलं की अक्षरशः अजित पवार तिथे भेटण्यासाठी गेले होता का, असंच काही अफवा उठवल्या होत्या. आमदार अमोल मिटकरींनी विचारलं की 6 प्रवासी असताना 5वा मृतदेह कसा सापडला. जर विमानात पूर्णपणे जळून खाक झालं होतं तर दादांच्या हातातील घड्याळ, काही कागदपत्र कशी सुरक्षित राहिली, या प्रश्नांनी अनेकांना अस्वस्थ केलं. संजय राऊत यांचा दावा. दुसऱ्या दिवशी संजय राऊतांनी दावा केला की दादांकडे सत्ताधारी नेत्यांची भ्रष्टाचारी पुरावे असल्याचे गुप्त फाईल्स होते, यामुळे हा अपघात नसून घातपात तर नाही ना, अशी शंका बाळगली. 4थ्या दिवशी समोर आलेल्या यादीत स्पष्टपणे 6 नावे होती, पण मृतदेह 5च सापडले होते. त्याचबरोबर जी पिंकी माळी आहे त्यांच्या कुटुंबियांनी आता एक धक्कादायक वक्तव्य केलेलं आहे आणि ते वक्तव्य लवकरच आपल्यासमोर येईल. आणि त्यांनी मग आदल्या दिवशी जी आहे पिंकी माळी आपल्या कुटुंबांना काहीतरी वेगळं गुपित सांगण्याचा प्रयत्न करत होती, असं मग आता नवीनच माहिती समोर आलेली आहे. आणि अपघाताच्या ठिकाणी सर्वात आधी पोहोचलेल्या व्यक्तीने सांगितले की विमान कोसळण्यापूर्वी अतिशय विचित्र आवाज आला. त्याने एका निळ्या पॅन्टमधील व्यक्तीला विमानातून बाहेर पडताना पाहिल्याचा दावासुद्धा केला. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि ब्लॅक बॉक्सचा मग प्राथमिक अहवाल तांत्रिक बिघाड किंवा विमानकाची चूक सांगत असला तरी प्रत्यक्षदर्शींचे कथन आणि पहिल्या दिवसापासूनची माहिती यात मोठी तफावत आहे. या व्हिडिओत कोणतीही अफवा पसरवणे नसून आतापर्यंत समोर आलेले जे पुरावे आहेत, माहिती आहे, त्याच्या आधारे ही माहिती तुम्हाला दिली जाते. तो देह दादांचा नव्हता, तो जिवंत आहेत. अखेर त्या रहस्यमय विमानाचा ब्लॅक बॉक्स उघडला आणि अशाच एका सत्याचा उलगडा झाला ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडलेला आहे. म्हणजेच 28 जानेवारीचा तो दिवस जो होता, एका विमानाच्या रहस्यमयी शेवट झाला आणि बातमी आली की महाराष्ट्राचं एक वादळी नेतृत्व आपल्यातून निघून गेलं, ते म्हणजे अजितदादा पवार. त्यानंतर मग अशा प्रकारे अजितदादांची आत्तापर्यंत तरी माहिती आलेली आहे की रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे की अजितदादांचा 100% घात झालेला आहे. त्याचबरोबर काहींचं मत आलं होतं की अजितदादा जिवंत आहेत, ते इकडे तिकडे आहेत, परंतु ते साफ खोटं ठरलेलं आहे. कारण की पोलिसांनी DNA चाचणी केली होती आणि त्यात कन्फर्म केलं होतं की ते अजितदादाच आहेत. त्याचबरोबर रोहित पवार यांनी सांगितलं की अजितदादांचं घड्याळ मी ओळखलेलं आहे, त्यांचा कुर्ता, त्यानंतर त्यांचा देह मी ओळखला आणि त्यानंतर तिथे खात्री पटली. परंतु प्रश्न असा आहे की त्यांचा घात झालेला आहे की अपघात झालेला आहे हे कळणं खूप गरजेचं आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. ती माहिती जी आहे ती हळूहळू सर्वांसमोर येणार आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.